निमित्त आलेल्या सर्व मान्यवरांचे, आलेल्या सर्व स्नेही प्रेमींचे ऋषीशृंगा कांबळ नृत्य सहर्ष स्वागत करीत आहे, सहर्ष स्वागत करीत आहे। बोल कळसुबाई की जय। सदांतारे तू माई माये तुझा मारा बाई माये डोंगराच्या किनारी न पाय झोरो झोरो पाणी वाटाई गे झोरो झोरो डोंगराच्या किनारी न पाणी वाटाई गे झोरो झोरो पाणी वाटाई गे झोरो झोरो
शिखरावरून कसा दिसतोय भंडारदरा, दिसतोय भंडारदरा. रतनगडाच्या कुशीमध्ये माता जन्माली परवरा. 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 झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा. भारत माता की दृश्य तुमच्या समोर आपल्या ह्या शिंगणवाडी आदिवासी युवकांनी केलेला आहे. त्यांचा सत्कार कार्याध्यक्ष माननीय आमदार साहेबांच्या हस्ते होत आहे. त्यांना विनंती आहे की कुणीही जेवण केल्याशिवाय इथून जायचं नाहीये. आमदार साहेबांचं मनोगत लगेचच अकोले तालुका घाटगर निसर्गानं असा रमणीय परिसर आणि त्या परिसरामध्ये देवीदास खडके यांचा सावळेराम मामांच्या घरामध्ये जन्म झाला. आज आज त्यांचा सेवापूर्ती सोहळा होतोय. म्हणजे वयाची 57 वर्षे पूर्ण केली त्यांनी. खर तर विचार करा की ज्या वेळेला देवीदास लहान असेल त्याच्या बरोबरचे सगळेच मित्र आहेत तिथं. तुम्ही त्यांच्या काही जण सर्व्हिसला पण आहेत, काही इरिगेशन मध्ये आहेत. आणि त्यावेळेची इथली परिस्थिती कशी असेल मला वाटतं. रस्ते धड नसतील, शाळा आश्रम शाळा, इथे शाळा. आणि त्या आश्रम शाळेमध्ये देवीदास भाऊंचा शिक्षण झालं 7वी पर्यंत आणि त्यानंतर नोकरी लागले. आणि पाहता पाहता एवढी जवळजवळ 30-31 वर्षाची सर्व्हिस पूर्ण करून आज सेवापूर्ती सोहळा संपन्न होतात. तर त्या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं आपण त्यांना उदंड आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा वेगवेगळ्या टाळ्यावर दिसतो. या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे आदिवासी सेवक सकारामजी गांगड, त्याचबरोबर युवा तालुका अध्यक्ष अक्षयजी आबाळे, कविराज बांगरे, तानाजी देशमुख, वागसर, मुख्याध्यापक घाटगर आश्रमशाळा, त्याचबरोबर डुंगेसर, पिंपरकणी आश्रमशाळा. सुरुवातीला अधीक्षक म्हणून घाटगरला होते आणि शिरपुंजाला पण होते. म्हणजे बऱ्याच सगळ्या तालुक्यात फिलिंग झाला डुंगेसरांचा. त्याचबरोबर सरपंच लक्ष्मणजी पोकळे, लक्ष्मण गांगड, लक्ष्मण खडके, बरेच लक्ष्मण आहेत ह्या गावामध्ये. राम पण असतील ना, राम पण नाव ठेवा म्हणजे मग राम लक्ष्मण आहे ना. प्रकाशजी खडके, संतोष बोटे, सोपाराव पेडेकर, माऊली खाडे, एकनाथ गांगड, पंडितराज सदगीर, बुधा लोटे, राजू मध्ये, त्याचबरोबर एकनाथ खडके, बुवाजी गांगड, पांडुरंग सोंगाळ, पुनाजी बांडे, कुसामध्ये गुरुप गांगड, मुकुंद लहामटे, गोविंदजी सोनवणे, त्याचबरोबर जेठेराव साहेब, खडके सर, गांगड सर, आनंदजी घाणे. आणि विशेष करून ज्यांचा सत्कार झाला ते आमचे मित्र प्रकाश यांचे चिरंजीव विवेक खडके. खर तर बुधाबाबाचं नाव काढलं पोराला म्हणायचं. असा
प्रकाश तो म्हटला मी काही वायफाट नाही आहे मला म्हटलं मित्र आहे ते चांगला. आणि आज एवढे 95.33 मार्क 12वी सायन्सला आहे. चांगल्या चांगल्यांच्या पोरांना आमच्या पण पोरांना एवढे मार्क पडले, एवढे मार्क त्याने भेटवले आणि पुढे खूप म्हणजे ह्या गावाचं नाव लौकिक करणार आहे. मला त्याच्यानंतर आमचे डॉक्टर गांडाळ आहेत ना, त्यांनी जसं आपल्या समाजाचं नाव काढलं तसं मला हे पूर्ण नाव काढील असं वाटतं. एकदा त्याच्यासाठी जोरात काढा. अभ्यास मोठा आहे. अरे डॉक्टर आहे का यांना पोलिओचा डोस द्या रे. पाहुणं भाऊच्या माग खर तर चंद्रभागा आहे आणि त्या चंद्रभागेनं देवीदासला पवित्र केलं. देवीदासनं खर तर संसार पण नेटका केला. माग 2 मुलं आहेत, नातवंड वगैरे वगैरे सगळे हे आहे. आणि गावाशी नाव जोडून बागाशी नाव जोडून वाडीला 1 वर्ष आणि जवळजवळ 26-27 वर्ष घाटगर आश्रम शाळेमध्ये सर्व्हिस झाली. म्हणजे जिथं शिकला तिथंच सर्व्हिस झाली. त्यामुळं तिथली सगळी भौगोलिक परिस्थिती त्याला माहित होती, सगळ्यांची नीटनेटकं वागणं. आणि मग आज त्याचा निरोप समारंभ आहे. आता निरोप समारंभ म्हणजे तो रिटायर्ड झालाय काय नाही झाला, त्यानं स्वइच्छा निवृत्ती घेतली. आता आनंदराव तुमच्यापेक्षा नशिबान तुम्ही स्वइच्छा निवृत्ती घेतली. पण इथं परिस्थिती सगळं तुम्हाला माहिती. मी त्याला सहज मला वाटलं की बऱ्याच दिवस मधल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या, थोडा फेटा थोडा वेळ थांबायचा, कुछ नाही करणार, अभी सिर्फ सुनने का. तर मधल्या काळामध्ये देवीदास संपर्कात बऱ्याच वर्षापासून होता. एक कार्यकर्ता मध्ये गावकऱ्यांनी मोठा ढोल वाजवत एकदा आंदोलन केलेलं, त्यावेळेला मी जिल्हा परिषद सदस्यच होतो. आणि त्या आंदोलनाचं नेतृत्व देवीदास आणि सगळी मंडळी, तुम्ही पण होते सगळेजण. आणि वरतून पाऊस चालू आणि त्या पावसामध्ये जोरात ढोल आवाज बिवाज, आम्ही सगळे अशोकराव आम्ही सगळे आलो. आणि त्यावेळेला देवीदासांनी त्यांना सांगितलं होतं, त्यावेळेला मी मध्यस्थी केली आणि म्हटलं तुमचे प्रश्न मार्गी लागतील, आंदोलन सोडा. त्याच्यानंतर मला वाटतं त्या दिवशी शिवनेरीला तिथं आपला याचा आपल्या कोळी चौथऱ्याचा कार्यक्रम होता, गौरव दिन होता. 1601 टोळ्यांची तिथं आदिवासींची कत्तल जी झाली आहे स्वराज्यासाठी, शिवरायांच्या आधीच्या काळामध्ये जे काही आपल्या आदिवासींनी योगदान दिलं तर त्याचं स्मरण म्हणून तो दिवस होता. पण पहिल्यांदा मी तुमच्याकडे आलो, त्याच्यानंतर त्या चौथऱ्यावरती गेलो. एकदा कधीतरी आलो होतो तेव्हा पोळ्याचा दिवस होता असं मला आठवतं, बरोबर ना. दुसऱ्या वेळेला पोळ्याचा दिवस होता. आणि मग मी पाहिलं की अरे नोकरी करता इथं समाजासाठी झटताय आणि कुणाला त्रास देणं हा अजिबात हेतू नाही. की आपल्याला आपला न्याय भेटला पाहिजे, आपल्या पोरांना आपल्या समाजाला न्याय भेटला पाहिजे. आणि तेव्हापासून हा माणूस माझ्या डोक्यात आहे. बाकीच्या पुढाऱ्यांनी तुमचे प्रश्न सोडवायचे प्रयत्न कधीच नाही केले. पण मी तुमची या प्रश्नाची लक्षवेधी पण सभागृहामध्ये मांडली. आणि मला वाटतं नंतरच्या काळात जवळजवळ 70-80% तुम्हाला रिलीफ पण भेटला. आता तुमचं 60% रिलीफ भेटला, 40% आहे तर ते थोडक्यात आड केलंय. म्हणजे कधी मला वाटतं 1983-84चा प्रश्न तो किरण लांबटे आमदार झाल्यानंतर सुटला. आणि मग साहजिक आहे की ह्या भागाची नाळ जुळली. मला जेवढं काम करता येईल तुम्हाला माहित असं म्हणून मी जेव्हा जिल्हा परिषद सदस्य होतो 18 महिने होते मला, त्यावेळेस हे गाव मी माझं दत्त गाव म्हणून घेतलं होतं. तुम्ही मोठी बारडोली जांभळाची आंब्याची झाडं लावली, त्यातले आंबे बिंबी जगे दिसते पण बाकीची झाडं मेले इथं. पण म्हणजे त्या वातावरणाला ती सूट झाली नाही म्हणून हे झाले. त्यावेळेला त्या जिल्हा परिषदेच्या काळात हे पथकाचा दवाखाना त्यावेळेला मंजूर झाला. आज त्याची इमारत आहे. आमचे डॉक्टर साहेब खूप चांगली सेवा देत आहेत. बदली करायची पण सरकार काय त्यांची बदली करत नाही. पंडित साहेब नमस्ते, तुम्हाला पाहिलं नव्हतं. तर अशी सगळं हे एवढं सुंदर गाव एकोप्यानं. मी एकदा आलो होतो, एकनाथ गांगडे यांनी काहीतरी तमाशा केला होता गावामध्ये. मी त्या उद्घाटनाला पण तमाशा माझ्या गावाला पण नेलता मला वाटतं 1 वर्ष. आणि एवढे सगळे चांगले कलाकार. मी म्हटलं अरे गाव मस्तच आहे म्हटलं. पण बरं का गावकऱ्यांना मी थोडस पुढे जाऊन सांगतो, विनाकारण ह्या पार्ट्या बिरट्या काही करू नका रे. आम्ही पुढारी कधी एकत्र येऊन काही तपास लागणार नाही. काढत बसता, एकमेकाची भांडणं करता कशासाठी. आणि राजकारण करायचं ना तर विकासाचं राजकारण करा. गावाला काय तुम्हाला शाळा चांगली पाहिजे, समाज मंदिर, रस्ते पाहिजे, गावाकडचे रस्ते पाहिजे, आमचं पाहिजे तसं.
अरे सरपंच तुझ्या गावाला एवढंसं गाव मी एवढा मोठा सभामंडप देऊन टाकला तुम्ही त्या स्मशानभूमीत. म्हणजे विकासाची कामं करा. तुमच्यासारख्यांनी काय विचार केला पाहिजे का अरे देवीचा घाट जो फोडणार ना त्याच्या मागे आम्ही उभा राहू, आमच्या भागाचा विकास करणार त्याच्या मागे. आणि ह्या 50-50च्या बाय किती दिवस गावं गहाण ठेवायची, दारूच्या बाटल्या, व्यसनाधीनता, यानं काय होतं की गावाची बरबादी होती. आता हे पोरग एवढे मोठे मार्क पाडले, खरंच सांगतो की तुमच्या गावाचं नावच काढणार आहे. आणि त्याचा आदर्श आता तुम्ही त्याचा इथं सत्कार केलाय ना, तर परत एकदा त्याला जिल्हा परिषद शाळेमध्ये नाही तर आश्रम शाळेत न्या. हे कार्यक्रम तेव्हा घ्या. खरं तर मी यांना देवीदासला म्हटलं होतं की आपण शाळा सुरू झाल्यावर आपण निरोप समारंभ घेऊ, पण गाड्याला दमच निघालं. त्याला वाटलं आता कधी निवडणूक लागते का काय, लगोट लावून तयारच आहे, वर्ष झाला. त्याला म्हटलं थोडस दामानं धीरानं जाऊ आपण. तर त्यावेळेला अशी सगळी परिस्थिती. तर मला म्हणणं आहे की तुम्ही नीट विचार करा की तुमच्या गाव ठीक आहे पुनर्वसनामुळे तुम्हाला त्रास झाला असेल, त्या माझ्या माऊलींनी गाणं म्हटलं मागाशी. पण एक सांगा की जर तुमच्या गावाला हा जर हायड्रो प्रकल्प आला नसता ना, तुमच्या गावाला नीट रस्ता पण नसता. मी सांगतो की सगळ्यात चांगले रस्ते त्या काळात ह्या हायड्रो प्रकल्पामुळे झाले. गाव ठीक आहे तिकडून उचललं इकडं आणलं, तुमचं गाव तिथं होतं तेव्हाही मी इथे यायचो आहे ना. सगळे माझी इथं भगत बिगत आहेत जोडीदार आमची बसली तिकडं, यायचो आम्ही. ते इथले सगळे डोंगर फिरून झालेत माझे. पण त्यावेळेला यायचं. त्यापेक्षा परिस्थिती इकडं झाली, नीटनेटकं गाव बसलं, सगळं सरकारनं दिलं. फक्त मोबदला जो द्यायचा आहे तर त्याच्यामध्ये जे झालं तर ते पण आपण वकिलाच्या माध्यमातून त्या माध्यमातून नोकऱ्या लागल्या. नाही तर बांधवांना मी हे सांगतो की आपल्याला जर कदाचित तो हायड्रो प्रकल्प इकडे आला नसता ना तर आपल्याकडे कुणीच लक्ष दिलं नसतं. आपल्या जीवावर बऱ्याच जणांनी कमवलं हे मला माहित आहे. या काळात काही जणांनी फार डुप्लिकेट नोटा चालवल्या हे माहिती आहे मला. पण काही कळलं तुम्ही प्रकाश होता का उद्या भविष्याच्या काळामध्ये जेव्हा देवीचा घाट फुटल ना तर सगळ्यात मोठं जो रस्ता पुढे निघत होता मी सांगितलं इथे निघाला पाहिजे, तो जेव्हा निघेल घाटघर पासून त्या भंडारदारा सगळ्यात परिसराचा कल्याण होईल. बाकी लोकांना काय जवळ पडतंय नाही पडतंय तो भाग पुढचा सोडा, परंतु पर्यटनाचा रोजगार नुसता शेंडीपुरता मर्यादित नाही राहिला पाहिजे, तो या पश्चिम पट्ट्यातही झाला पाहिजे. जे उपाशी त्या लोकांना रोजगार भेटला पाहिजे, त्यांच्या हाताला काम भेटलं पाहिजे. मला एक सांगा, पाचणी सारखं गाव डुकराने शेती खाऊन घेतली जायची, तिथं काहीच राहायचं नाही. आज प्रत्येक परिवार कमीत कमी शनिवार 5-25 हजार रुपये कमवतो. तुमच्या पण परिसरात तसंच होतंय. मला वाटतं साम्राज्य सारखं गाव त्या चांदण व्हॅलीनं कधी आपल्याला 20 वर्षापूर्वीची दरी कशाला तेच माहित नव्हतं. आज त्या दरीच्या याच्यावरती आपण सगळं हे तुमच्याकडचा हिवाळा आहे, ही सगळी जी पर्यटन स्थळ आहेत ही जेव्हा आपला भाग काश्मीरपेक्षा कमी नाही आणि मग हा प्रकाश होतात का भाग आणायचा आहे तर त्याच्यासाठी रस्ते आता इकडून झालाय कॉन्क्रीटचा, इकडून पण आपण भविष्यात कॉन्क्रीटचा रस्ता करणार आहे. मगाशी मला सर विचारत होते की आता म्हणजे ते भंडारदऱ्याला 100 वर्ष झाले त्याचं काय ते शतक महोत्सव वर्ष होणार आहे का. म्हटलं करतोय का नाही, पण आमच्या भागातल्या लोकांमध्ये रोष आहे मला की अरे सगळं झालं पण आम्हाला जमिनीचे मोबदले भेटले नाही, आमचं पुनर्वसन झालं नाही, आम्हाला आमच्यासाठी काय भंडारदरा झालं ठीक आहे प्यायचं पाणी दिलं पण शेतीत आजही या पश्चिम पट्ट्यामध्ये इकडं पाहिलं तर प्यायला पण पाण्याची भ्रांत होती. बरोबर ना. आता उडदावण्याची परिस्थिती कशी. ह्या प्रश्नाशी आपण झटतोय लढतोय 100% त्याला यश येणार आहे. तुम्हाला एक सांगतो की या निमित्तानं देवीदासनं विचार केला की बा किरण लांबीची आपल्याला साथ द्यायची, एक चांगला माणूस आहे निर्व्यसनी राहा. पक्का तुम्ही पण विचार करायला पाहिजे सगळ्यांनी. तसा डॉक्टर साहेब तुम्ही पण विचार केला. माझ्या आयुष्यात असा एक माणूस दाखवा पण मी त्याला वाईट सांगितलं किंवा वाईट वळणावर गेला असं एखादा माणूस दाखवा मी माझ्या आमदारकीचा राजीनामा. म्हणजे निर्व्यसनी राहा, मुलांना शिकवा, मुलींना शिकवा, चांगलं करा. आम्ही एवढी वाईट परिस्थिती पाहिली का मास्तरांची पोरं दारू विकायला लागली, मोठमोठ्या पुढाऱ्यांची पोरं दारू विकायला लागली, व्यापाऱ्यांची पोरं यांना ते घरात बाटल्या ठेवून विकायला लागली, गुटख्याचे पोरं. अरे एवढी दळिंद्री आली कुठून. आणि गरिबाची पोरं आमची शिकून मोठी साहेब व्हायला लागली. म्हणजे निसर्गाचा नियम आहे, तुम्ही जर लोकांच्या पोराला नीट सांभाळलं नाही ना तर तुमची पोरं शिकणार. तुम्ही लोकांची पोरं नीट सांभाळली ना तर निसर्ग तुम्हाला मोठा केल्याशिवाय राहणार आहे. त्याचीच ही परिस्थिती. आणि आजपर्यंत तुम्ही निसर्गाची पूजा केली. काय मस्त गाणं आहे ते. गाणं मी त्या मुलीनं लिहिलंय, जिनं लिहिलंय तिच्यासाठी टाळ्या वाजवा. जंगलाला आग हवायची नाही रे. तिथल्या बाकी पर्यटनावरती वगैरे वगैरे ते गाणं महाराष्ट्रामध्ये गाजलं. म्हणजे माझ्या अंदाजे कमीत कमी 5-25 लाख लोकांच्या पेक्षा जास्त लोकांनी ते गाणं युट्यूबवरती पाहिलंय आणि त्यातून एक चांगला संदेश दिलाय. आता काय झालं
इकडं जंगल जाळाचे थांबले पण तिकडं काय ऐकत नाही, नुसते गाणे ऐकून मी विचारलं. ते म्हणतात की साहेब ते साप जास्त होते म्हणून आम्ही जंगल जातो. अरे तुम्ही आग लावून ते साप बेळात जाऊन बसत ना, ते बाहेर का राहील, ते मरणार आहे का? साप तसं मरत नाही. तर तुम्हाला एक सांगतो, या निसर्गाचं संवर्धन करा. आता काजवा महोत्सव येईल, त्याच्यातून रोजगार होईल, पर्यटनातून होईल. आपल्या शेतीत किती दम आहे हे आपल्याला माहित आहे. आपल्यातले सगळे बांधव खाली बाजऱ्यांवरती जातात, लोकांच्या शेतावर जातात, काम करतायत. तरुणांना नोकऱ्या आहेत, परंतु तिथपर्यंत शिक्षण व्हायला पाहिजे. आता मी एक ओळखलं होतं की ह्या भागामध्ये कधीच्या वरच्या परिसराला नेतृत्व करायची संधी भेटली नाही. काय मक्तेदारी, लांबटीच्या घरामध्ये, भांगरेच्या घरामध्ये, पितळाच्या घरामध्ये. आमचे घर म्हणजे काय, आता माझा आजोबा पण जिल्हा परिषद सदस्य होता 1963 साली, शिवराम पाटील. पिचड साहेबांनी त्यांच्या आधी राजकारणात होते. त्यावेळेला इंदिराजी गांधींनी खरं तर पिचड साहेबांऐवजी त्यांना तिकीट द्यायचं केलं होतं, पण शिवराम लांबटे म्हणे मी काही शिकेल नाहीये, पिचड साहेब शिकेले म्हणे, मधू चांगलं समाजासाठी काम करेल. आता त्यावेळेला ठीक आहे, ती संधी तेव्हा नाही, पण मला आता भेटली. समजा तुम्ही लोकांनी पण आशीर्वाद दिला, बरोबर आहे ना या सगळ्यांनी. पण माझं म्हणणं काय की या बहुजनांची बाकीची पोरं आहेत ना, या भागाला का नेतृत्व नको? मग मी देवीदासला म्हटलं तुझी तयारी आहे का? तो म्हणा आहे तयारी, पण साहेब आता राजीनामा द्यावा लागेल. म्हटलं कर विचार, दे राजीनामा. यांना राजीनामा दिला, ते इलेक्शन गेलं पुढे निघून. काय आता थोडी तोट्यात गमत आली, हरकत नाही. सगळंच फायद्याचा विचार केला. उद्या कुणी जर म्हटलं तर त्याचा इतिहास लिहिला जाणार आहे की लांबटे डॉक्टरांना साथ देण्यासाठी, आदिवासी समाजाचं काम करण्यासाठी देवीदास खडकेनं राजीनामा दिला आणि राजकारणात आला. आता मी तर सांगितलं, तुम्हाला परत एकदा सांगून ठेवतो की तुम्ही लोकांनी जर आहे ना देवीदासला निवडून दिलं आणि अकोले तालुक्यात जर माझी बहुमतात माझी पंचायत समितीचे सदस्य आले तर देवीदासला मी सभापती करणार. जाईल ठोका, त्याच्याकडून मला काही घ्यायचं नाही. समाजासाठी काम कर, नीट काम कर, जास्त ढगकाडीत बसू नको. एक नंबर. पाहुणा पाहुण्याला मी गाडीत घेऊन जाईल, चालेल, काहीच केलं पाहुण्याला मी गाडीत घेऊन जाईल. तर असं सगळं आहे. आता नातवंड बितवंड त्यांची तर खरी हौस करते ती. नातू आला एकटी असा फॅन घेऊन, बाबाला गरम होते म्हणून लावला तोंडाजवळ, गेलं लावतानी जा म्हणतो तू जातो. म्हणजे सगळं मस्त, घरचा प्रपंच छान आहे. असंच करा. पण एक लक्षात घ्या की प्रपंच नेटका करायचा असेल ना तर स्वतः आदर्श राहिलं पाहिजे, स्वतः निर्व्यसनी राहिलं पाहिजे. नाही तर तीच पोरं पुढं कित्ता गिरवायला सुरुवात. त्याच्यासाठी मुलांच्या शिक्षणाकडे तुमची ही प्रगती आहे ना, तर तुमची शिक्षण त्या काळात ठीक आहे, तुम्हाला 7वीवर नोकरी लागली, आता 7वीवर नोकरी लागणार नाही. मुलांच्या शिक्षणावरती लक्ष द्या. सगळ्यांसाठी सांगते, अल्प वयात लग्न करू नका मुलींचे. आणि मुलींना पण सांगतो, जे ऐकत असतील समजदार व्हा रे, पूर्ण शिका. आज मी एका त्या तिकडं हिरवीरा पाडोशीला गेलो होतो. पाडोशीला एक पोरगी पोलीस मध्ये गेली, तिचा मी सत्कार केला. मला तिचा ऊर भरून आला माझा की अरे ही एवढी गरिबाची पोर पोलीस झाली, घरची परिस्थिती नाही, नाशिकला जाऊन अकॅडमी जॉईन केली, तिचा प्रपंच सुधारणार का नाही. तिला मी पुढचा पण सल्ला दिला, ए बाई म्हटलं तू शिकली आहे पण बापाचं इज्जत जाणार नाही असं वागायचं, खाली मान घालायची नाही, नाही तर बऱ्याच पुरी शिकते सू. तर मग त्याच्यामुळं काय होतं, बापाला वाटतं कुठून शिकावी ही पोरं, कुठून शिकवली ह्या पोरी. तर त्यामुळे पोरांनी पण जबाबदारी राहिलं पाहिजे. एक सांगा बापा, मला खरं सांगा की मी दारू पाजून राजकारण करणं सोपं आहे की विकासाचं राजकारण करणं सोपं आहे? दारू पाजून करणं सोपं आहे. जरी मी तो रस्ता स्वीकारला नाही, मी म्हणतो मी विकासानं मत माग, चांगल्या गोष्टीनं मत माग. कारण माझा जर उद्देशच घाण असेल, मी ठरवलं की खूप चांगलं करायचंय आणि माझं उद्दिष्ट जर घाण असेल तर चांगलं कधीच होऊ शकत नाही. म्हणून चांगले सहकारी घ्यायचे, चांगल्यांना घ्यायचं. माझ्या मायमाऊली गरम होते वाटते, मला नाही होत. काबर गरम होत? मला सवय लागून गेली सगळी. तर याच्यामध्ये तुम्हाला ह्या निमित्ताने एवढंच सांगतो की प्रपंचावरती लक्ष द्या, गावावरती लक्ष द्या. आणि गावातल्या पुढाऱ्यांना परत विनंती करतो, सरपंच बिरपंच काय कोणाला काय व्हायचं तेव्हा तेवढ्यापुरती मतं मागा. पण एकदा का निकाल लागला तर सगळ्यांनी देवळासमोर यायचं आणि सांगायचं का आम्ही गावाच्या विकासासाठी काम करतो. सोपं आहे ना, असं करा. आणि विनाकारण आहे ना उन्हे दुने काढीत बसू नका. मला वाटतं आजच्या निरोप समारंभाला आलो, एवढा सुंदर कार्यक्रम, सगळ्यांना फेटे बिटे एकदम माझ्या मायमाऊलींना फेटे, आणि एवढा चांगला कार्यक्रम संपन्न होतोय. देवीदास तुमचं
भवितव्य उज्ज्वल आहे, तुमचं भविष्य उज्ज्वल आहे आणि तुम्ही नक्की समाजासाठी खूप चांगला वेळ द्या. आणि पुढाऱ्यांना माझी विनंती आहे, फक्त निवडणुका याल म्हणून राजकारण करू नका. नाही तर मग निवडणूक आली का 3 महिने सुरू करायचं लोकांना भेटायला, तर ते काय हे पुतना मावशीचं प्रेम आहे. तेवढ्या पुरतं प्रेम करायचं, नंतर परत वेळात जाऊन बसायचं. आलेच निवडून तर मग म्हणायचं काय असं त्यावेळेला आलो होतो ना तुमच्याकडं. तर अशांना ओळखून घ्या तुम्ही. राजकारण कायमचं करा, समाजकारण कायम करा, आपल्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करा. गावामध्ये कोणाच्या मदतीला येते का, भागामध्ये कोणाला मदतीला येते का, अशा पद्धतीने तुम्ही सगळं काम करा. आणि परत एकदा सांगतो की तुम्ही शिक्षणामुळे मोठे झाले. बाबासाहेबांनी आपल्याला शिका, संघटित व्हा, समतेसाठी संघर्ष करा हा वारसा दिला. आपल्याला लक्षा ठाकर, राया ठाकरेंना लढण्याचा वारसा दिला. आपल्याला देवजी आव्हाडांना लढण्याचा वारसा दिला. आपल्याला राघोजी भांगरेने लढण्याचा वारसा दिला. म्हणजे आपण शिवरायांपासून तर कधीच कमी पडलो नाही. आतापर्यंत पण आपण स्वराज्यासाठी, स्वातंत्र्यासाठी काम करतोय, केलंय. आणि आज आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे, जातीपातीचं राजकारण कुणी करू नका. म्हणजे लक्षात घ्या की ज्यांना विकासाचं राजकारण करायचं नाही त्याला जातीचं राजकारण खूप सुद्धा. हिंदू मुस्लिम म्हणायचं, आमका खत्र्यात तमका खत्र्यात, बाकीच्यांना जिथं जाईल तशी उलटी उठण्याला सुरुवात करायची आणि जाती जातीत भांडण लावायची. यातून समाज कधी मोठा होणार नाही, गाव कधी मोठं होणार नाही, भाग कधी मोठा होणार नाही. म्हणजे आपण शांतता प्रिय, निसर्गात. इकडे लोक मुंबईवरून काय येतात, हा निसर्ग आहे, सुंदर निसर्ग आहे, शांत निसर्ग आहे आणि त्याच्यासाठी लोक येतात. आपल्याला ही शांतता टिकवायची आहे, हा आनंद टिकवायचा आहे. आणि मला वाटतं देवदास तुमच्याकडनं त्यासाठी काम होईल. त्यासाठी तुम्हाला बाकीचे तर राजकारणाचे शब्द भले मोठे देऊन टाकलेत तुम्हाला, पण आता तुम्ही पण आदर्शवत काम सुरू करा. परत एकदा तुम्हाला दीर्घ आयुष्यासाठी, तुम्हाला तुमच्या परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि हे उपस्थित उभे राहिले यांना पण दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. तुमच्याकडनं खूप चांगलं काम हो यासाठी सदिच्छा शुभेच्छा चिंतून माझ्या वाणीला पूर्ण. जय हिंद, जय मातृ. धन्यवाद साहेब. साहेबांनी थोडक्यात अतिशय सुंदर असा उपदेश केलेला आहे. अतिशय दुर्गम्य असे आहेत, हे त्यांचेच प्रयत्न आहेत. अजून एक सांगूशी वाटतंय की ज्यावेळेस मगाशी साहेबांनी एक उल्लेख केला की तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा, चांगलं मोठं करा. आता तुमच्या समोर एक सत्कार झाला, होणार नाही. हॅलो हॅलो. आणि मागे वळून पाच म्हण काय तू कर जातो रे. म्हटलं नाही रे काय नाही, जरा वाईटच वाटतंय. अरे म्हणे रडू नको, आपण तो घ्यावं. आणि शाळेवर आपण हजर हो, काही घाबरायचं नाही. कारण खडके हा पहिल्यापासून धाडशीपणा, नोटा त्याच्याजवळ धाडशीपणा असायचा. परत थोडेसे गेलं तो मागे वळून पाहायचा, मी आहे रडतो असं पुशितो. आणि तू नोकरी म्हण चाललाय, कमवतेला चाललाय, रडतोय माझ्या मागे. असं करता करता आम्ही 1994 साली 31 तारखेला आम्ही पिंपरकणा शाळेवरती सेवा केली. सेवा करत असताना आम्ही तमासगीरही होतो. 30 वर्ष आम्ही तमाशा केला. आताच आपले आमदार साहेबांनी सांगितले, स्वतः आमदार साहेबांच्या गावाला आम्ही तमाशा नेलेला होता. आमदार साहेबांनी सांगितलं आणि तुमचा कार्यक्रम म्हणा आमच्या लोकांना लय आवडला. त्यांनी सांगितलं तर अजूनही पुढच्या वर्षी तुमचा कार्यक्रम पाहिजे. म्हणजे अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये देवदास खडक्यांनी प्रत्येक ठिकाणी त्यांचा ठसा उमटवलेला आहे, हे काही शंकाच नाही. परंतु देवदास खडके सर्व्हिस करीत असताना तो गप्प बसला नाही. त्याला समाजाचा कार्यक्रम असो, डाव्याचा कार्यक्रम असो, लग्नाचा कार्यक्रम असो, तिथं देवदास खडके हजर असणार म्हणजे असणारच. तर देवदास खडक्यांनी काय केलं की नुसता गुलाब फुलतो. आपल्या दारात जर गुलाब असला ना, तर गुलाब जर फुलला तर नुसतं गुलाब फुलून त्याला महत्व नाही. पण ते गुलाबाची फुलं जर एकत्र जुळवली, एक एक जर जुळवीत नेला तर गुलाबाची फुल एक माळ तयार होती. असं देवदास खडक्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये फुलाची माळ तयार केली, ती समाजाची माळ तयार केली. समाजाची माळ तयार करून आणि तो समाजामध्ये त्यांचं कार्य करावं असं त्यांना वाटत होतं. परंतु आम्ही दोघेही सर्व्हिसला गुंतलेले असल्यामुळे त्यामुळे आम्हाला जास्त भाग घेता येत नव्हता. परंतु देवदास खडके आणि मी जरी सर्व्हिसला होतो तरी आम्ही कितीक वेळा आंदोलन केले,
कितीक वेळा मंत्रालयात गेलो, कितीक वेळा आम्ही रस्त्यावर उभे राहिलो, कधी आम्ही म्हणजे नोकरीचा कधी असं हे ठेवलं नाही की आम्ही सस्पेंड होऊ, असं देवीदास खडक्याला कधीही वाटलं नाही. परंतु त्याला समाजामध्ये कार्य करावं अशी त्याची तळमळ जवळजवळ 15 वर्षापासून सुरू होती. आम्ही दोघे सर्व्हिस करीत असताना कधी कधी खडके म्हणायचा, गांगड तू जरी रिटायर झाला पण मी तोपर्यंत राहणार नाही. कारण ते एखाद्या पहिलवानाचं कसं आखाडा पाहिला का दण ठोकायला सुरुवात होती, तसं देवदास खडके म्हणायचा मी जास्त दिवस सर्व्हिस करणार नाही, कारण मला समाजामध्ये जायचंय, समाजाची सेवा करायची. म्हणून त्यांनी गुलाबाची फुलाची माळ करून आणि सर्व समाजाची एक माळ तयार केली माग. म्हणून आज याच ठिकाणी एवढं समाज त्याच्यावर प्रेम करतो का आज मोठमोठे अधिकारी या कार्यक्रमासाठी आले, आमदार आले, मोठमोठे व्यक्ती याच ठिकाणी उपस्थित आहात, कारण त्यांनी समाजाची माळ दिलेली आहे. ही माळ कधीही तुटणार नाही. आजच मी काही देतो, परंतु माझ्या खडके साहेबांना एकच विनंती आहे की आपण राजकारणात उतरा, त्याबद्दल मी कुठलीही शंका बाळगत नाही, पण समाजाची जशी माळ आहे तशी समाज धरूनच माळ टिकवा. कारण काही वेळेस राजकारणाचं असंही होतो, कुणी राजकारणी असं त्याला राग नका येऊ देऊ, परंतु समाजामध्ये राजकारण असंही होतं की एकदा निवडून आला की ती माळ गेली, ते फुलं कुठं काय कुठं ती तुडवलेला. परंतु समाजामध्ये खडक्याला माझं घरचं आहे म्हणून मी बोलतोय की आपला कढीपत्ता असतो, कढीपत्ता आपण फक्त भाजीमध्ये वरणामध्ये फक्त सुवास येण्यासाठी टाकतो. कढीपत्ता कोणी खाताय का? ज्या वेळेस आपण पात्रावर डाळ वाढली, भाजी वाढली, कढीपत्ता पहिला उचलून बाजूला फेकतो. तर हीच माझी विनंती आहे की नुसतं आम्हाला समाजाला कढीपत्ता म्हणून समजू नये. खडके साहेबांनी आम्हाला कढीपत्ता सारखं बाजूला फेकू नाही, हीच माझी शेवटची विनंती राहावी. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देवीदास खडके दादा यांना निरोप देण्यासाठी खरं तर बघितलं तर खडके दादा यांचं नामकरण जे आहे ते मला असं वाटतं लाडके दादा असायला पाहिजे. देवीदास दादा ऐवजी समाजदास असायला पाहिजे. कारण मी जेव्हा इथे हजर झालो तेव्हापासनं सतत त्यांना समाजासाठी झडताना आणि तळमळ करताना बघितलेलं आहे. अशा या सत्कार मूर्तीच्या निरोप समारंभाला मी इथे प्रमुख पाहुणा म्हणून आहे. आणि तसंच या स्टेजवर उपस्थित संतोष पोटे सर, गभाले सर, त्याच्यानंतर गांगड दादा, मुकुंद दादा, मुख्याध्यापक सर, वाघ सर आणि आमचे देठे साहेब वन विभागाचे आणि सर्व गुलाबी फेट्यांमध्ये गुलाबी कार्यक्रम करण्यासाठी उपस्थित झालेले सर्व अतिथीगण. आताच आपल्याला खूप चांगली अशी लाडी गोडीची आठवण गांगडदादांनी दिलेली आहे. तर ते तिथे उपस्थित झालेले आहे आणि त्याच्यानंतर घाटघरला आलेले आहे. घाटघरला आल्यानंतर जेव्हा माझी त्यांची ओळख झालेली आहे त्या ओळखीमध्ये मला असा अनुभव आलेला आहे की त्या माणसाला या शाळेसाठी आणि या भागातल्या समाजासाठी नुसतं घाटघर नाही तर पांजरे पासून तर भिलेवाडी